मुंबईच्या काळा चौकी अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंग मैदानाच्या भागात धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईकरांसाठी केलेल्या घोषणांची वचनपूर्ती केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान यापूर्वी 16 मागण्या मी तात्काळ पूर्ण केल्या आणि आता आलेल्या 35 मागण्या पुढच्या 15 दिवसांत पूर्ण करणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते मंडळी दाखल झाले होते। मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजणारे आम्ही नाही। ही मुंबई सामान्य श्रमिकाच्या श्रमाने उभी झालेली मुंबई आहे। ही मुंबई जे 10-20% लोक चकचकीत इमारतीत राहतात ही त्यांची मुंबई नाही आहे। ज्यांनी आपल्या श्रमानं आपलं छोटंसं घर तयार केलं त्याची ही मुंबई आहे। पण दुर्दैवाने आमचे राज्यकर्ते अनेक वर्ष हे विसरले। वर्षानुवर्ष राज्य केलं, बीएमसीत राज्य केलं, अनेक ठिकाणी राज्य केलं, पण त्यांना कधी या सामान्य माणसाचा विचार पडला नाही। मला ती मुंबई दिसते आहे पुढच्या 10 वर्षांमध्ये की ज्या मुंबईमध्ये माझ्या समोर बसलेल्या सामान्य माणसाला अभिमानाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या घरामध्ये जगता येईल। हक्काचं घर हे त्याचं असेल अशा प्रकारच्या मुंबई करता तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय। मला धन्यवाद नकोय, मला तुमचा आशीर्वाद हवाय। आम्हाला सगळ्यांना तुमचा आशीर्वाद हवाय। तुमचा आशीर्वाद द्या। तुमच्या आशीर्वादाची ताकद बघा। तुमच्या आशीर्वादाची ताकद ही इतकी जबरदस्त आहे की परिवर्तन आम्ही करून दाखवू।